ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 11 ऑगस्ट 2015. ह्या गुरुपौर्णिमेनंतर परमपूज्य वचनमाऊली विळद घाटातील आश्रमातच निवास करत होते हे समजल्यामुळे दर्शनाच्या निमित्ताने मी आज आश्रमात गेले होते. गुरुदेव बाहेरच झाडाखाली बसलेले होते. पाचोऱ्याहून 2 साधक बांधकामाच्या सेवेकरिता येथे आलेले होते. त्यांचे काम चालू होते. मी गुरुदेवांचे दर्शन करून त्यांच्या चरणांजवळ बसले होते. गुरुदेव आता नगर आश्रमात रमल्यासारखे वाटतात असे म्हटल्यावर ते म्हणाले, काही साधकांना जीव नको नकोसा वाटू लागला. त्यांना आत्महत्या करावीशी वाटते. ते योग्यतेचे आहेत, हुशार आहेत, समंजस आहेत, विचारी आहेत, परमार्थिक ओढही आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी येथे राहणे गरजेचे आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही देणग्या आल्या आहेत, त्या ठेवून काय करायचं, त्यांचा उपयोग येथे आश्रमातील कामासाठी करून घ्यायचा, असे बोलणे चालू असतानाच गुजरातमध्ये वास्तव्यास असलेले श्री किशोरभाऊ आणप हे सहपरिवार गुरुदेवांच्या दर्शनाला आले होते. परमपूज्य गुरुदेवांनी सांगितलेल्या औषधोपचारामुळे त्यांच्या परिवारातील सगळ्यांचे स्वास्थ्य प्रॉब्लेम्स आटोक्यात आले होते. त्यांच्या मुलीला डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांनी कमीत कमी 8 महिने तरी लागतील असे सांगितले होते. तोच प्रॉब्लेम पूज्य गुरुदेवांनी सांगितलेल्या औषधामुळे 8 दिवसातच आटोक्यात आला होता. ते सांगण्यासाठीच ते आज सहपरिवार गुरुदेवांकडे आले होते. ते आजार ॲलोपॅथीच्या औषधांनी आयुष्यभर बरे होत नाही अशा थायरॉईडसारख्या व्याधीसाठी गुरुदेवांनी शारंगधर कंपनीचे शतावरी कंपाऊंड हे औषध सांगितले आणि म्हणाले, हे औषध या प्रॉब्लेमला मुळापासून उखडून टाकते. शरीरातील कुठलीही नस नाडी विस्कळीत झाली, तुटली तरी मसल टोन या औषधीने ती भरून निघते. स्नायूंमध्ये बळकटी येते. आणखी काही औषधे त्यांनी साधकांना सांगितली. थोडा वेळ हीच चर्चा चालू होती. तेवढ्यातच नारायणही आला होता. आम्ही तेथे बसल्यामुळे गुरुदेवांना भोजनासाठी उशीर झाला होता. त्यामुळे ते जेवण करण्यासाठी आत गेले. तेवढ्यात सौ मंदाकिनी पवार, सौ कल्पना भनगे आणि सौ प्रांजल शिरसाटियाही येऊन बसल्या. जेवण करून माऊली पुन्हा आमच्या इथे बसले होते. नेहमीप्रमाणे माऊलींनी भजनं म्हणायला लावली. 2-3 दिवसापूर्वीची स्वलिखित रचना मी त्यांना म्हणून दाखविल्या आणि परमपूज्य वचन माऊलींसाठी लिहिलेली आरतीही मी त्यांना ऐकवली. त्यानंतर त्यांनी काही मार्गदर्शनपर सत्संग केला. परमपूज्य गुरुदेव म्हणाले, जोपर्यंत आपले पुण्य आपल्या पाठीशी असते तोपर्यंत आपले कोणीही वाईट करू शकत नाही. त्या पुण्याचे पाठबळ आपल्यावर कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यातून आपल्याला सावरून घेते. परंतु आपले पुण्य संपले तर आपले वाईट होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. जीवनात कोणता प्रसंग कोणते रूप घेऊन पुढे येईल हे काहीच सांगता येत नाही. जीवनातले असे 2 दिवस, असे 2 ताससुद्धा आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकते. मी त्या गावच्या माऊलींनी त्या गावाचे नाव सांगितले आणि म्हणाले, त्या माणसाला भेटलो. कोट्याधीश आहे तो माणूस, ब्राह्मण समाजातला तो माणूस. मला म्हणाला, महाराज, मी फक्त 1 लोटा घेऊन या गावात आलो होतो. खूप कष्ट केले. त्या कष्टातून हे सारं उभं केलं. आता प्रत्येक नातवंडांच्या नावावर 1-1 कोटीची संपत्ती आहे. मुलांना प्रत्येकाला खाली 1 मोठं शॉप आणि त्याच्यावर लॉजिंग आहे. असं सर्व असताना श्रावण महिन्यात कांदा कापलेल्या वेळीने लिंबू कापले म्हणून सासऱ्याचे आणि सुनेचे भांडण झाले. ते भांडण इतके विकोपाला गेले की नातवंडाला हातसुद्धा लावायचा नाही इथपर्यंत ते भांडण वाढले. त्यानंतर तो मुलगा आणि सून वेगळे राहायला लागले. नंतर कोणाच्या तरी सांगण्याने माझ्याशी परमपूज्य माऊलींशी त्यांची भेट घडवून आणण्यात आली. त्या माणसाची 65 एकर कपाशीची शेती आहे, पण ती सुकून चालली आहे. तेव्हा तो माणूस म्हणाला, गुरुदेव काहीतरी करा, आता पाऊस व्हायलाच पाहिजे. आणि मी म्हणालो की येईल पाऊस. आणि योगायोगाने त्या दिवशी 4 तास पाऊस झाला. तो माणूस खूप खुश झाला. नंतर एकदा आपल्याच एका माणसाने आवश्यकता होती म्हणून त्या माणसाकडून 4-5 लाख रुपये आणले. तेव्हा तो माणूस याला म्हणाला, पैशाचं काय हो, गुरुदेवांचे आमच्यावर उपकार आहेत. हे पैसे तुम्हाला जसे जमतील तसे जेव्हा जमेल तेव्हा परत करा. आणि नाही परत केले तरी काही हरकत नाही. मग पुढे त्यासाठी कोर्ट कचेऱ्या सगळं झालं. सांगायचा उद्देश हा आहे की पूर्वी आमची वागायची पद्धत वेगळी होती. सर्वात्मक म्हणून सगळ्यांवरच कृपा करायची, परंतु त्याचे अनिष्ट परिणामही समोर आले. चोरावर कृपा केली तर तो आणखी पाकीटमार करायला लागला. ज्यांना शेतीसाठी पाणी नव्हतं त्यांच्या बोअरवेलला पाणी लागले. असा आशीर्वाद दिल्याने त्याच्या बोअरवेलला खूप पाणी लागले. पण त्यामुळे ती व्यक्ती दारूच्या नशेत चूर झाली. उत्पन्न वाढलं, हातात येणारा पैसा वाढल्याने नशा वाढली. मग काय करणार? त्यामुळे योग्यतेच्या व्यक्तीलाच ते मिळावं हा विचार समोर आला. तशी कृपा सर्वांवरच आहे, परंतु त्या व्यक्तीचं प्रारब्ध काय म्हणतं, नियतीचा कल काय आहे, त्यात हस्तक्षेप करणं योग्य आहे की नाही तेही पाहावं लागतं. आता ह्या औषधांचाच विषय घ्या. काहींचं अतिकठोर प्रारब्ध असेल आणि त्या व्यक्तीत अंधश्रद्धा किंवा अश्रद्धा असेल तर त्यांना औषधाचा फार फरक पडला नाही तर ते गुरुदेवांना खोटं ठरवणार. या पदावरून सर्वच विचारात घ्यावे लागते. जग विनाशाकडे चालले आणि याची लक्षणं दिसत आहेत.
जगात काय काय घडत आहे. पण आपण ज्यांना महात्मा समजतो, ज्यांना महापुरुष समजतो, त्यांच्यासाठी आपण काय करतो? जे आपल्याला ईशत्व प्रदान करतात, आपल्या आत्म्यातील ईशत्व जागृत करतात, जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, त्यांच्यासाठी आपण काही करतो का? ते करण्यासाठी काही ट्रेनिंगची गरज नाही. जसं लग्न झाल्यावर मुलीला सांगावं लागत नाही की नवऱ्यावर प्रेम कसं करायचं, सासू सासऱ्याबरोबर कसं वागायचं, इतरांबरोबर कसं वागायचं. ती आपोआपच ते करते. ते उत्स्फूर्तपणे व्हायला पाहिजे. त्याचं काही ट्रेनिंग द्यावं लागत नाही. नाहीतर आम्हाला दिसत आहे की वरवर देखावा वेगळाच असतो आणि आत वेगळंच असतं. मग असं असेल तर परमार्थ कसा साधेल? हे संत महापुरुष आपल्यातील ईशत्वाला पुष्टी देतात, त्यावरची आवरणं हटवण्याला मदत करतात, आपल्याला पूजनीय बनवतात, आदरणीय बनवतात, दर्शनयोग्य बनवतात आणि ते देताना त्यांच्या परीने, त्यांच्या मौजेने ते देतात. तेही केवळ दर्शन मात्रेनं, स्पर्श मात्रेनं, केवळ स्मरण मात्रेनं ते देतात. त्यांच्या त्या देण्याला मग स्थान, वेळ, काळ याला काही महत्त्व नाही. कोणी किती पैसे दिले, ते कोठून आले, कोठे दिले याची सर्व पावती आपल्याला मिळू शकेल. तो झाला व्यवहार आणि ते उपकार फिटणार नाही असं नाही. परंतु संत महापुरुषांच्या देण्याची काही पावती करता येणार नाही, त्याची नोंदही ठेवता येणार नाही. एका क्षणात ते कित्येक जन्म पुढे घेऊन जातील, ते साधकाला कळणार सुद्धा नाही. खरोखरच परमार्थाची ओढ असेल तर त्यांचं सानिध्य प्राप्त करत राहिलं पाहिजे. त्यांच्या व्हायब्रेशनचे सुद्धा साधकाला खूप फायदा होतो. हे शरीर काय, कधी ना कधी ते मरतंच. मरतं म्हणजे त्यातील ईशत्व जातं. मग शरीराला लागून येणारे म्हणजे जळण्यापर्यंतचे सारे संस्कार त्याच्यावर होतात. परंतु त्यात ईशत्व आहे, तोवरच त्याला अर्थ आहे, तोवरच परमार्थ करता येईल, तोवरच संतांच्या कार्यात सहभागी होता येईल. आता आपलं आपणच बघा ना, इथे गाड्यांचा एवढा आवाज आहे, तरी तुम्ही इथे येण्यापूर्वीची तुमची मनस्थिती आणि आत्ताची मनस्थिती यात खूप फरक पडला. ह्या आश्रमाच्या वातावरणात मन प्रसन्न होतं ना, हा लाभ घेता आला पाहिजे. आपल्याला घडविण्यासाठी गुरुदेव प्रयत्न करतात. कधीकधी त्यांनाही कठोर व्हावं लागतं. शिष्यांच्या भल्यासाठी जसं कुंभार मडकं बनवतो, तेव्हा अगोदर ती मातीच असते. तो त्यात पाणी टाकतो आणि त्याला पायाने खूप तुडवतो, तेव्हा त्याचा पक्का चिखल तयार होतो. मग त्याचा गोळा घेऊन तो चाकाच्या मध्यावर ठेवतो आणि चाक फिरवत राहतो. त्या चिखलाच्या गोळ्याला वरून मारत राहतो. आतून त्या आकाराला हाताने सावरतो. मग त्याचं मडकं होतं. मग त्याला वाळवून आगीच्या भट्टीत त्याला भाजतो. तेव्हा ते पक्कं मडकं तयार होतं आणि मग त्यातून जे पाणी प्यायला मिळतं ते किती थंडगार असते. ते पाणी माणसाची तहान शांत करते, माणसाला तृप्त करते. परंतु त्या मडक्याने जर आगीचे चटके सोसले नसते तर ते कच्चेच राहिले असते आणि त्यामुळे त्यात पाणीही साठवता आले नसते. आणि त्या चिखलापासून कुंभाराने मांडे बनवायचं भांडं बनवलं असतं किंवा त्यापासून जर चिलीम बनवली असती तर आयुष्यभर आगीचे चटके बसत राहिले असते. जसं चिखलाच्या गोळ्यापासून मडकं बनवलं म्हणून जगाला त्यातून थंड पाणी मिळू शकतं, तसंच शिष्यालाही साधक अवस्थेत असताना गुरुदेव वेगवेगळ्या कसोटीतून पुढे नेतात. कारण त्यात काहीही खोट राहू नये. तो इतका पक्का व्हावा, तो इतका योग्यतेचा व्हावा की त्याच्या सानिध्यात येणाऱ्यांना सुद्धा शीतलता प्राप्त व्हावी, म्हणूनच तो त्यांचा प्रयत्न असतो. बरं ठीक आहे, आता माझं जेवण झालं आहे, तुमचं अजून बाकी आहे, तुम्ही जेवण करा. हे ऐकून आम्ही उठत असतानाच गुरुदेव म्हणाले, गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रवचनाच्या शेवटी तर ह्या ताई कुठे होत्या? त्यांनाच काही तपास नव्हता. आणि खरोखरच मी ध्यानातच होते त्या दिवशी. त्या क्षणांची अनुभूती मी घेतली होती. गुरुदेव व्यासपीठावर असले तरी प्रत्येकाकडे त्यांचे लक्ष असते. प्रवचनाच्या शेवटी वातावरण इतकं अप्रतिम होतं. त्यांच्या व्हायब्रेशनचे ते परिणाम होते. त्यामुळे चित्त आपोआप एकाग्र झाल्याची पावती मिळाली होती. माऊली म्हणतात ते सत्य प्रत्येकाच्याच अनुभवाला येत असेल, कारण त्यांच्या समोर बसलं की बुद्धीला काम राहत नाही. इथे डोकं वापरून उपयोग नाही, फक्त हृदय खोलून बसायचं. कदाचित त्या अनुभवाला समजावण्यासाठी शब्द समर्थ नाहीत. महापुरुषांच्या संत महात्म्यांच्या वाणीतून जे ऐकायला मिळतं ते साधकानेही मन लावून ऐकावं. नंतर त्यावर मनन केलं पाहिजे. त्यानंतर त्याचं चिंतन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर त्याचा निजध्यास व्हायला पाहिजे. मग नंतर येतो तो बोध, असं गुरुदेव आपल्याला सांगतात. ते आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्यानंतर आम्ही भोजन केल्यानंतर थोडंसं सेवेचं निमित्त म्हणून बराच वेळ आम्ही तेथे थांबलो होतो. त्यानंतर घरी निघालो तेव्हा माऊली म्हणाले, इथे आत येण्यासाठी दरवाजा उभा होतो आहे, तो परमार्थात प्रवेश करण्यासाठी, परंतु बाहेर जाण्यासाठी त्यातून पहिला प्रवेश तुमचाच होत आहे, परमार्थाकडून संसाराकडे. हे ऐकून आम्ही तेथून न निघता दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो. परंतु मनोमन वाटत होतं की गुरुदेव असं काही होता कामा नये. संसारात तर आम्ही दिसतो आहोतच, परंतु मनाने ज्या परमार्थात तुमच्या कृपेने टिकून आहोत त्यालाच पूर्णत्व यावं. आता शरीर संसारात दिसत असलं तरी मन मात्र परमेश्वराच्या चिंतनातच सातत्याने रमत राहो, हीच प्रार्थना आतून निघत होती. त्यांच्या सानिध्याला
त्यांच्या सानिध्यातला आनंद आत साठवून आम्ही तेथून निघालो. परमपूज्य माऊलींचे सानिध्य प्रत्येक वेळी काही ना काही संदेश मिळण्यासाठीच लाभलेले असते. त्यांना साधकांबद्दल, त्यांच्या कल्याणाबद्दल असलेली आस्था आपल्यालाही द्रवित केल्यापासून राहत नाही. मग ते कल्याण शरीराच्या संदर्भातील असो की परमार्थाच्या संदर्भात. असे महापुरुष फक्त जगाच्या कल्याणाकरिताच अवतरित होतात हे आपण ऐकतो. त्याची प्रचिती माऊलींच्या सानिध्यात आल्यापासून राहत नाही. आज येथे माऊलींच्या जवळ आले तेव्हा योग्यतेच्या साधकांच्या जीवाविषयी विचार छेडला गेला. त्यावरून मला कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका कवितेतील काही ओळींचे स्मरण होत आहे. ते म्हणतात, आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू असतं, पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा असते, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्या हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं आणि जगायचंही असतं. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.